हेलो राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली
तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोली करी
करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी दयाने घातली मुक्तीची गवादी दयाने घातली मुक्तीची गवादी मिळविली मांदी वैष्णवांची करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी तुका म्हणे तेथे सुखा काय उने तुका म्हणे तेथे सुखा काय उने राहे समाधानी चित्ताची या करील ते काय नोहे महाराज करील ते परिपाय बीज शुद्ध अंगी गोपार कुमार विठोपार कुमार जय जय विठोपार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार गोपार कुमार गोपार कुमार विशाल महाराज पाटील यांना साथ करतील पांचाळ बाबा. हरि दया दिए द्वानी सोन्याचा पिंपळ दया दिए द्वारी सोन्याचा पिंपळ दया दिए द्वारी सोन्याचा पिंपळ दया दिए द्वारी सोन्याचा पिंपळ जया द्वारे सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ जया द्वारे सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ दया दिए द्वारी सोन्याचा पिंपळ दया दिए द्वारी सोन्याचा पिंपळ
दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळा दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळा जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ अंगे ऐसे बळ रेणा बोले अंगे ऐसे बळ रेणा बोले दयाने घातली करील ते काय नोहे महाराज 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 ऐसे रेडा बोले अंगे ऐसे बळ रेडा बोले अंगे ऐसे बळ रेडा बोले करेल ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज करेल ते काय नोहे महाराज करेल ते काय नोहे महाराज परे पाहे विना जुदांगी
जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळरेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. जयाने घातली मुक्तीची गवांधी,
मेळविली मांदी वैष्णवांची, करील ते काय नोहे महाराज, परिपाही बीज शुद्धांगी. तुका म्हणे तेथे सुखा का येऊने, राहे समाधाने चित्ताचिया, करील ते काय नोही महाराज, परिपाही बीज शुद्धांगी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन्नीत पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंजलीत्रम, सदैवलासं विठ्ठलं चिंतये. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरा चरण संतांच्या, दुसरा चरण संतांच्या, त्यांच्या कृपदाने कथेचा विचार, बाबाजी सद्गुरू दादा तुका. दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, बाबाजी सद्गुरुदास तुका. गंगा करून प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिका मोदिक वक्त्रं, खलानी शिवादा पुणोदार रक्षं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने हाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. अदौरामुतपोनादिगमन महत्वामृगम कांचनम वैदेहरणम जटायुमरणम सूर्य संभाषणम बालिनिग्रहणम समुद्रतनम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्णहरणम इतद्धि रामायणम अतुलित बलधामम हेमशैलाभदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानी नामग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमामि. मंगल भवन मंगलहारी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, सिया राम, सिया राम,
सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुंदर असा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आदित्यवार महाराज म्हात्रे बाबांच्या प्रेरणेनं सुरुवात झालेला हा कार्यक्रम आणि सुंदर असं हे गोड असं नियोजन, ज्या नियोजनाचे कार्यकर्ते हरिभक्तीपरायण सोपान महाराज, माझे सहकारी मित्र श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज, वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी आदी करून सर्व संत महंत वारकरी महाराज मंडळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष ट्रस्टी सेक्रेटरी खजिनदार आदी करून सर्व माता भगिनी पुरुष वर्ग, सुंदर असे गंधर्वासारखे गाणारे गायक मंडळी, उत्कृष्ट असे इंद्रो आवादीन मृदंगम, गोड असे इंद्रदेवासारखे मृदंग वाजवणारे सर्व मंडळी मृदंगवादक आदी करून नारदासारखे सुंदर असा विना घेऊन उभे राहिलेले विनेकरी बाबा, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग चार चरणाचा ज्ञानदेवांचं वर्णन करणारा गोड असा अभंग माझ्या समोर आलेला आहे. त्या अभंगावर चिंतन करायचं आहे. देवाच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या जगतामध्ये तुम्ही आम्ही संसारनिष्ठ मंडळी, संसारातून वेळ काढून परमार्थाकडे आम्ही तुम्ही येतो, हे फार महत्वाचं आहे. कारण आमच्या तुमच्या जीवनामध्ये ध्येय हे संसाराचं आहे आम्हाला दिसतंय, पण त्याही पेक्षा आगळं वेगळं ध्येय ते म्हणजे या मनुष्य जीवनाचं साध्य कशामध्ये आहे आणि ते साध्य या साधनाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि ते परमार्थ रूपी साध्य आहे आणि त्या परमार्थ रूपी साध्यामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. समाधान वाटलं, बरं वाटलं आपल्या या कोपरखर्णे गावामध्ये येऊन. इथलं सारं वातावरण पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय जणू काय एकनाथ महाराजांचा श्रीमंतीचा दरबार आहे का काय. विठाला आपल्या कोपरखर्णे गावातील सद्ग्रस्त श्री हरिभक्तीपरायण कैलासवासी हरेश्वरजी पाटील यांच्या माध्यमातून, त्यांच्या दोन सुपुत्रांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग आला, आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. निमित्ताने माझ्यासमोर ज्ञानदेवांचं वर्णन करणारा अभंग आलेला आहे. सध्या गोकुळाष्टमीचं वातावरण आहे. भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव आहे, निमित्त जन्मोत्सव आहे. ज्यांच्या प्रांगणामध्ये मला चिंतन करायचं आहे ते भगवान हनुमंतरायांचा दरबार आहे. आणि महाराष्ट्राचे संत, महान संत ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानोबाराय सर्व संतांमध्ये अग्रगण्य आहेत. त्या ज्ञानोबारायांचा देखील 750वा हा जन्मोत्सव सोहळा आहे. आणि त्या निमित्ताने मी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतला. विठाला श्री संत जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांचं वर्णन तोंड भरून वर्णन करतात. लक्षात ठेवा, अभंगच आपल्या समोर आला. हा अभंगच तुम्हाला आम्हाला सांगतोय जगद्गुरु तुकोबारायांची श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भावना ज्ञानोबारायांच्या बद्दल किती आहे. अरे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ
अंगी ऐसे बळ रेडा बोली. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, ते ज्ञानोबाराय ते ज्ञानदेव कसे आहेत? ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि ज्यांच्या अंगी जे बळ आहे ते रेड्याला देखील बोलवणारं बळ आहे. लक्षात. तुकोबारायांचे शब्द म्हणजे तुकोनी घेतले मोती जैसे. असे ज्ञानेश्वर महाराज काय करू शकणार नाहीत? करील ते काय नोहे महाराज. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे बरं का, उत्तरार्ध. परिपाही बीज शुद्ध अंगी. तुकोबाराय बोलतात, मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज तुमच्या आमच्यासाठी काय करू शकणार नाहीत? ज्ञानेश्वर महाराज सारे काही करतील, पण त्याच्यासाठी बीज मात्र शुद्ध असलं पाहिजे. कसं शुद्ध असलं पाहिजे? बोलणारच आहे. समोर माझं एक चिंतन आलं म्हणून सांगा. आपण मुंबईत राहणारी मंडळी, आणि मुंबई म्हटलं की उकाडा जास्त आला. उकाडा लक्षात येतो ना, उष्णता, हीट, उष्णता जास्त आली. मग आम्ही तुम्ही काय करतो? सकाळी कामावर निघालो की फ्रेश होऊन जातो, सुंदर आंघोळ वगैरे करून जातो. दिवसभर सगळा घाम घाम, शरीराला घाम, सगळा घाम. मग कपडे खराब होतात, शरीर खराब होतं, अंगाचा वास येतो. पुन्हा घरी आल्याबरोबर एकदम भारीची साबण घ्यायची. जेवढ्या नाही तेवढे नावं सांगा मला. मला काय साबणाचा संबंध जास्त येत नाही. वारकऱ्याचा साबणाचा संबंध कधी यायचा सांगा बरं? आमच्या वारकऱ्याला विचारा. सांगा बरं महाराज, जिलबीचा काय रेट आहे सध्या? माहित नाही. ह्यांना एकच माहित आहे, पंक्तीला बसला की पुंडली. वारकऱ्याला तिथली जिलबी माहित आहे, बाजार भाव काय माहित आहे? विठाला विठाला मग आता आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सुंदर नाना प्रकारचे साबण घेतले, आणि साबण घेतल्यावर आम्ही सुंदर शरीर स्वच्छ केलं, आंघोळ केली. मला सांगा, त्या साबणेने आमचं शरीर स्वच्छ होईल, आमचा घाम जाईल, अंगाचा शरीराचा वास जाईल. पण एका व्यक्तीने विचार केला, या साबणेमुळे माझं जे काळं शरीर आहे, माझ्या रंग शरीराचा जो रंग जो काळा आहे तो मला घालवायचा, मी देखील गोरा झालो पाहिजे. सांगा आता, त्या किती साबण लावली म्हणजे काळा रंग गोरा होईल? माझ्याकडनं का बघू मी गोरा काळा आहे म्हणून? काळा रंग गोरा होईल का? नाही होणार. किती साबण लावली म्हणजे काळा रंग गोरा होणार नाही. यापेक्षा पुढे सांगू का? काळा रंग गोरा होणार नाही, उलट त्या काळ्या रंगाला चकाकी येईल. म्हणजे तुम्हाला गोरं व्हायचं असेल तर साबणाने होणार नाही, ते पूर्व पाहिजे, अगोदर पाहिजे. तसं ज्ञान तुकोबाराय बोलतात, ज्ञानेश्वर महाराज तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करतील, पण केव्हा? परिपाही बीज. अगोदर आपण सज्ज पाहिजे, नंतर ज्ञानोबाराय करतील. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय बोलले, ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी गवांदी. गवांदी या शब्दाचा अर्थ आहे साध्या भाषेमध्ये पंगत, आणि दुसऱ्या भाषेमध्ये जर बोललं ना, गवांदी या शब्दाचा अर्थ आहे मुक्त द्वार अन्नदान. याही पेक्षा आणखीन पुढे बोले. दैवयोगाने मी फार लांबून आलोय. राहायला तीर्थक्षेत्र ज्ञानोबारायांच्या नगरीमध्ये आळंदीत आहे, पण या देहाचा जन्म मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात झालाय. आणि आमच्याकडे गवांदी त्याला म्हणतात. रामकृष्ण हरी. आमच्याकडे त्याला गवांदी त्याला म्हणतात. गवांदी म्हणजे काय? आपण जनावरं बांधतो ना, गाय, म्हैस, शेळी, बकरी आदी करून ते बांधतो ना. बांधल्याच्या नंतर त्याला त्यांना खाण्यासाठी जी दावण केली जाते, दावण, आणि सर्वांना एकत्रित समोर खायला टाकलं जातं, त्याला खरा शब्द आहे गवांदी. विठाला विठाला. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी वैष्णवांचा मेळा एकत्रित केला. मिळविली मांदी वैष्णवांची. वैष्णवांचा मेळा एकत्रित केला, आणि वैष्णव रूपी मेळ्याला ज्ञानोबारायांनी मुक्ती रूपी
अन्नदानाची गवांदी केली. विठाला विठाला अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर तुका म्हणे तेथे सुखा का येऊने. तुकोबाराय बोलतात त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुखाला काही कमी आहे का? राहे समाधानी चित्ताची या करील ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्धांगी. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग माझ्या समोर आला. प्रयत्न करणार आहे 100% ज्ञानेश्वर महाराज मी बोलायचा, ज्ञानोबारायांच्या बद्दल बोलायचा प्रयत्न करणार आहे. पहा 750वे हे जे वर्ष आहे ना ज्ञानोबारायांच्या जन्मोत्सवाचं, हा आगळा वेगळा उपक्रम आहे. हा आगळा वेगळा उपक्रम आहे. दैवयोगाने महाराष्ट्राचे बाहेरचे राज्य नोहे नोहे सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेने कुंभमेळ्यात देखील मला कार्यक्रम करण्याचा योग आला. माझं भाग्य चांगलं आहे, परम भाग्य चांगलं आहे. मोठ्याचं लेकरू आहे, मोठ्याचं लेकरू आहे. आतापर्यंत आम्ही एवढे कार्यक्रम केले, याही पेक्षा पुढे सांगतो, हा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी आम्ही भगवान जन्मोत्सव साजरा करतो, श्रीकृष्ण जन्मोत्सव. पण मला नाही वाटत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म त्याच दिवशी आहे हे आम्ही आतापर्यंत बोलतो का नाही सांगता येत. मी बोललो पण तोही एकच शब्द, आज ज्ञानेश्वर महाराजांचा याच वेळेला, ज्या समयाला, ज्या रात्री, ज्या दिवशी, ज्या तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म अवतार झाला, त्याच तिथीला, त्याच रात्री, त्याच वेळेला ज्ञानोबारायांचा जन्म अवतार झाला हे आम्ही बोललो, पण जन्मोत्सव नाही साजरा केला. हे 750वे ज्ञानोबारायांचं वर्ष हे आगळं वेगळं आहे. ऐकणारी मंडळी सोडा, सांगणारी मंडळी आज हात करून सांगत आहेत नोहे नोहे फक्त ज्ञानेश्वर महाराज बोलत आहेत. विठाला विठाला आणि दैवयोगाने माझ्या देखील समोर हाच विचार आहे की प्रयत्न करून आपण ज्ञानेश्वर महाराज बोलण्याचा प्रयत्न करू. आपल्यालाही माहित आहेत, समाजाला सर्वांना माहित आहेत, पण वक्त्याचं कर्तव्य आहे अंतःकरणापर्यंत पोहोचणे आणि त्याचा ठाव घेणे. कोण आहेत ज्ञानोबाराय सांगेल मी आपल्याला. काय ज्ञानोबारायांच्या बद्दल बोलावं मायबाप. ज्ञानेश्वर महाराजांची जीवनचरित्र, ज्ञानेश्वर महाराजांची जीवन टिप्पणी, ज्ञानोबारायांचा छळ आणि ज्ञानोबारायांनी समाजासाठी केलेलं कार्य. दैवयोगाने मी रामकथा केली. 1995 सालापासून धरा, पूर्ण महाराष्ट्रात रामकथा करण्याचा योग आला मला. आतापर्यंत मी रामचंद्र प्रभूचे वडील राजे दशरथांच्या बद्दल बोलायचा प्रयत्न केला. एकच असा बाप होऊन गेला, माझे शब्द ऐका, एकच असा बाप होऊन गेला ज्याचा मुलगा, ज्याने जगत सोडलं नाही, अयोध्या सोडून तो 14 वर्ष वनवासात फक्त आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गेला होता. भगवान रामचंद्र प्रभू आपल्या आई वडिलाच्या प्रतिज्ञेनुसार रामचंद्र प्रभूला 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला आणि भगवान रामचंद्र प्रभू 14 वर्ष वनवासाला गेले. माझा मुलगा माझ्यापासून दुरावला, एवढं आपल्या बापाचं प्रेम आपल्या मुलावर आहे हे फक्त तुम्हाला आम्हाला त्रेतायुगामध्ये आणि रामायणामध्ये रामचंद्र प्रभूचे वडील राजा दशरथ यांच्याकडून पाहायला मिळालं. नोहे नोहे आतापर्यंत मी देखील हात वर करून बापाचं प्रेम मुलावर किती असावं हे रामायणाचे दृष्टांत देऊन सांगितलं. पण सांगेल मी आपल्याला ज्ञानोबारायांचं चिंतन, ज्ञानोबारायांचा दृष्टांत 750व्या ज्ञानोबारायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने. अरे त्रेतायुगाचं चिंतन तुम्ही आम्ही काय समोर घेतोय. एकच असे आई वडील होऊन गेले ज्यांनी आपल्या मुलांना सुख मिळावं, समाधान मिळावं आणि समाजाने आपल्याला, आपल्या बांधवांनी आपल्याला जवळ करावं एवढ्यासाठी
देहांत प्रायश्चित्त करणारे ते म्हणजे माझ्या ज्ञानोबरायांचे आई वडील आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणी पंत, रुक्मिणी आई साहेबांनी विठ्ठल पंतांनी फक्त माझे सोपान काका मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ दादा यांना समाजाने आपलंसं करावं, यांचं मौजी बंधन व्हावं, याकरिता या कलियुगामध्ये देहांत प्रायश्चित्त करणारे म्हणजे त्रेतायुगातला एक बाप बघायला मिळाला आम्हाला तुम्हाला राजा दशरथ, आम्हाला तुम्हाला गोपाल कृष्णाचे वडील बघायला मिळाले, ज्या मुलासाठी यमुना तुडुंब भरलेली पार करून जाताना वसुदेवजी आम्हाला पाहायला मिळाले. पण आतापर्यंत मुलांना आपलंसं करण्यासाठी ज्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं ते आम्हाला नाही पाहायला मिळाले. विठ्ठला विठ्ठला कोण आहेत ते ज्ञानोबा आहे. उपजले हित गुजत्यांचे श्याम सुंदर अर्जुनाचे बोल निघाले भगवंताची हीच गीता माऊली धन्यती धन्यती ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजा ज्ञान राजा. कोण आहेत ते ज्ञानेश्वर महाराज सांगेन मी आपल्याला, लक्षात ठेवा. ज्ञानोबा तेच आहेत ज्या भगवान गोपाल कृष्णाने जगताकरिता भगवंताचा अवतार घेतला, जगत उद्धाराकरिता भगवान परमात्मा गोपाल कृष्ण आले आणि तोच भगवान परमात्मा ज्याने अर्जुनाला भीती निर्माण झाल्याच्या नंतर सुंदर असा गीतेचा बोध केला. रणे कृष्ण बिभत्सु संवाद भूतो. घाबरलेल्या अर्जुनाला या 18 क्षणी सैन्याच्या मध्यभागी गीतेचा उपदेश केला आणि तो गीतेचा उपदेश भगवंतांनी केला तरी देखील भगवंताला समाधान नाही लाभलं. म्हणून त्याच भगवान परमात्म्याने तोची अवतार धरी अलंकापुरी, तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया, तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया, सुंदरी तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. त्याच भगवान परमात्मे पुन्हा गीता सांगून देखील समाधान नाही लाभलं म्हणून ज्ञानोबरायांचा अवतार धारण केला आणि नंतर त्या गीतेवर पुन्हा आणखी ज्ञानेश्वरी नावाची टीका केली. साधं उदाहरण आहे. तुम्ही आम्ही स्वतःला सुंदर दिसण्यासाठी किती वेळेला आरशात जातो, कल्पना आहे आपल्याला? अहो, लग्नाला जाताना किती वेळेला आरशात जातो ही गोष्ट सोडा, कीर्तनाला येताना किती वेळेला त्या कपाटाच्या समोर जातो हे बघा. फारच आता नटापटायचा लय दिवस आलेत महाराज. जुना काळ होता तो. या मंडळीला, जुन्या मंडळीला विचारा. त्या काळामध्ये एवढं नटायचे साधनं नव्हते. किती नटायचे साधनं होते? थोडेसे. हो, उगा आपलं इकडून इकडून पुसलं की तसेच निघाले. आता बघायचंच काम नाही. त्याच्या किती कंपन्या बुडविल्या ह्या लोकांनी कोणास ठाऊक. मी विनोदाने सांगत असते. ज्ञानोबरायांचं फार गोड चिंतन आहे, लक्षात ठेवा.
ऐका, ज्ञानेश्वरीच्या मला वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या श्लोकावर हे चिंतन आहे. चौथ्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकावर आहे. एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षय विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतपहा. या श्लोकावर गोड अशा मला वाटतं 8 काहीतरी ओव्या लिहिल्यात ज्ञानेश्वर महाराजांनी. मग आणि काही या योगाते राजर्षी झाले जाणते तेतोनी आता संप्रते नेनी जे कोणी जे प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा अवघाटली असता बुद्धी विषय सुखाची परमावधी जीवतै सा उपाधी आवडे लोका एरवी तरी खवण्याच्या गावी पाटावे काय करावी सांगे जातींदा रवी काय आती का बहिरियाच्या अस्थानी कवन गीता ते मानी कोलिया चांदणी आवडे उपजे पै चंद्रोदय आरोते जयाचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्रा ते मज ओळखती वैराग्याची शिवन देखती. महत्वाची ओळी विवेकाची भाषा नेनती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. ते काय गोड व्हायला ज्ञानोबा. भगवंताला भेटण्यासाठी एवढी जरी ओवी आम्ही तुम्ही आचरणामध्ये आणली ना पुरे. वैराग्याची शिवन देखती विवेकाची भाषा नेनती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. ती ज्ञानोबाऱ्यांनी या ओव्यामध्ये फार गोड असं चिंतन केलं. मग एक थोडस विनोद आला म्हणून घेतलं या ओव्या. काय बोलतात ज्ञानोबाऱ्या. मग आणि काही या योगा ते राजर्षी झाले जाणते तेथून आता संप्रते नेणे जे कोणी. ज्ञानेश्वर महाराज बोलतात हे जे ज्ञान आहे हा जो योग आहे याच्याकडे यायला लोक कोणी तयार नाही. सांगा परमार्थ आवडतो का. काय म्हणणं आहे आपलं. परमार्थ आवडतो. तुम्ही आलात म्हणजे आवडतो. पण सगळ्याला आवडतो का. सगळ्याला नाही आवडतं. सगळ्याला जर आवडला असता तर लोक बरोबर 6-7 वाजता दुकानं बंद केले असते आणि तुमच्या आधी इथं बसायला जागा पूर्ण नसती गर्दी झाली असती. सांगू का परमार्थ नाही आवडत पण संसार मात्र सर्वांना आवडतो. संसार नाही संसारामधल्या तमगुणी सगळ्या गोष्टी आवडतात. आमच्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला परमार्थ आणि त्याच्या विरुद्ध एक शब्द आहे तमाशा. तम अधिक आशा इति तमाशा. तमाशा माहिती ना तुम्हाला. तमाशा माहिती आहे का. वा नशीबवान आहे तुम्ही. तुम्हाला तमाशा माहित तुमच्याकडे नसतो. अरे राम 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 खरंच भाग्यवान आहे. अरे तिकडे त्या पुणे जिल्ह्यात तर धुमाकूळ घातला त्या तमाशानी. सांगू का मी आपल्याला. ज्यांना दिसत नाही ना ते चष्मा लावतात. चष्मा आणि चष्मा लावून सगळ्याच्या समोर कोण होय रे ती. मी म्हणलं तुझ्या बापाची आई. खरंच तुम्ही नशीबवान. या तमोगुणी आशेकडे आम्ही जात नाही. चला मला ज्ञानोबारायांची ओवी सांगायची. ज्ञानोबा बोलतात जे प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. काय गोड ओवी. पण या ओवीचं चिंतन सांगू का मी आपल्याला. आम्ही देहाची वरी आदरू आणि म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आमचं काय झालंय या शरीराचा नट्टापट्टा करण्यामध्येच आमचा वेळ चाललाय. सुंदर आमच्या अंगावर कपडे असले पाहिजे. त्या कपड्याला इस्त्री असली पाहिजे. चालताना डाग नाही पडला पाहिजे. पावसाचे हे जे पाणी आहे रस्त्यावरचं चप्पलने शितोडा आला नाही पाहिजे. इतकं आम्ही लक्ष देतो. पण कशावर लक्ष देतो. शरीराला कपड्याला डाग नाही पडला पाहिजे. बरोबर आहे का. असा कधी विचार केला का आम्ही. आमचं हे मनरूपी जे आतलं जे चित्त आहे जसं कपडा नाही मळाला पाहिजे तसं ते चित्त मलिन नाही झालं पाहिजे. याच्याबद्दल कधी विचार केला का. याच्याबद्दल कधीच विचार नाही केला. आणि म्हणून ज्ञानोबाला सांगावं लागलं आमचं देहावर प्रेम आहे. आत्मतत्वावर आत्मस्वरूपावर प्रेम नाही. बरं किती प्रेम आहे. अंगावरचे कपडे चांगले असले पाहिजे. बरं याच्या एवढ्यावर बी नाही. एवढा नटापट्टा ह्या चेहऱ्याला ते काय लावते तिथं. हा फिरून लावली. काय प्रसिद्ध झालं हो. पहा काही काही वस्तू अशा आहेत त्याचा ब्रँड झालाय आणि त्याची किंमत कमीच होत नाही. कमीच होत नाही. बघा तुम्ही हे नाव आहे ना. हे नाव हे प्रसिद्ध नाव आहे फेअर अँड लवली. कमीच होत नाही. दुसऱ्या किती बी कंपन्या काढा आम्हाला काय पाहिजे फिरून लावली.
ते आपल्याला माहितच नाही ना काय महाराज. लहानपणी आम्ही बी लय दिमाग करीत होतो, तुम्हाला काय सांगायचा. आता पांढरं झालं म्हणून सगळं काय. एकदा काय झालं तुम्हाला माहितीये का, आम्ही आळंदीला लहानपणी कार्यक्रमाला, आणि आळंदीला असताना योगायोग आम्हाला कार्यक्रमाला जायचा योग आला. मग तिथं गेल्यानंतर सगळ्या सुविधा असतात. आता हे महाराज मंडळी आलेत, कोणी बाहेरचे जर असतील तर त्यांना कपड्याला साबण लागते, दात घासायला मंजन लागतं, आणखीन पुढं काय काय लागतं ते मला माहित नाही. आता जुन्या काळामध्ये नवीन निघालं होतं ते पांढरं पेस्ट कोलगेट, ते, आणि आम्ही काय करायचं, ते कोलगेट आहे ना ते पाहायचं, ते असायचं पांढरं. आणि दुसऱ्या घरामध्ये गेलं ना तिथं मग ते कोणी महिला पुरुष ते चेहऱ्याला पांढरं लावायचं. हा स्नो, त्या काळात स्नो होता. आम्हाला काय माहित आहे पांढरं काय लावते ते. आम्ही स्नो नाही लावायचं, आम्ही कोलगेटच गोळायचं. आता ते काय कोलगेट काय चेहऱ्याला लावायची वस्तू आहे का. एकदा काय झालं महाराज, तुम्हाला माहिती आहे का, ते जे फेअर अँड लवली आहे ना तिचा रंग पांढरा आहे. आणि रंग पांढरा तो कशासाठी आहे, आपल्या चेहऱ्याचा काळा रंग पांढरा व्हावा. क्षणभर जास्त वेळ नसतो. हे डुप्लिकेट वस्तू तेवढ्या तिथपर्यंतच असतात. बरं इतक्यावर नाही थांबत ते, चेहऱ्याचा रंग पांढरा व्हावा एवढ्यावर नाही, ते चिकट असतो. चिकट फेअर अँड लवली चिकट असते का, आपल्या चेहऱ्यावर लावल्यावर ती टिकून राहावी, बराच वेळ टिकून राहावी. पण सांगू का मी आपल्याला, ती चिकट का असते तुम्हाला माहिती का, कोणी बघितली का, कंपनीत गेलात का. महाराज एकदा मोठ्या महाराजाच्या तोंडातून ऐकलं होतं मी, मुखातून. काय ऐकलं होतं, त्यांनी असंच कीर्तनात सांगितलं. म्हणले ते फेअर अँड लवली ना, फेअर अँड लवली, ती फेअर अँड लवली म्हणले अमेरिकेतल्या लोकांचा शेंबूड आहे. हे मी सांगितलं कीर्तनात, ते अमेरिकेतल्या लोकांचा शेंबूड आहे. अहो एवढ्या नाही, एका बाईनं घरी घेतल्या ते खाऊन बी बघितला. तर काय सांगायचंय तुम्हाला, जे प्राणिया कामी भरू देहाची वर्यादरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. सांगेल मी, ऐका. ज्ञानदेवाचं हे म्हणणं नाहीये तुम्ही तुमचं शरीर स्वच्छ ठेवू नका. ज्ञानोपरायांचं म्हणणं असं नाहीये, शरीर सांभाळा, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. अरे शरीर चांगलं आहे तर आम्ही तुम्ही सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकतो. शरीराला स्वच्छ ठेवा, शरीर अस्वच्छ ठेवू नका असं म्हणणं नाहीये. पण शरीर स्वच्छ ठेवता ठेवता आपलं मन स्वच्छ ठेवा, आपलं चित्त स्वच्छ ठेवा. त्या चित्तामध्ये अहंकाराचा लेश लागू देऊ नका. आणि जर आपलं चित्त मलिन झालं तर शरीर किती स्वच्छ ठेवलं तरी उपयोग नाही. विठाला विठाला आणि ज्ञानोबरायांनी या ज्या ओव्या लिहिल्या ना, या सांगितल्या ना, त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबरायांनी आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं की आमच्या तुमच्या जीवनामध्ये आम्हाला परमात्म तत्व हे श्रेष्ठ आहे, परमश्रेष्ठ आहे. त्या परमात्म तत्वाकडे तुम्हाला आम्हाला जायचं आहे. त्या परमात्म तत्वाकडे जाण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यात अग्र श्रेष्ठ कोण आहेत, संत मांदियाळीमध्ये ज्ञानदेव आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांची श्रीमंती, ज्ञानोबरायांची उदारता आदी करून साऱ्या काही गोष्टीची टिप्पणी जगद्गुरु तुकोबारायांनी केली. कसे आहेत ज्ञानेश्वर महाराज, अभंगाचं प्रथम जयाचे द्वारी, जयाचे द्वारी, जय हो, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, राधे. जयाचे द्वारी, जयाचे द्वारी, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. Yeah.
लोहे महाराज करीनाचे काय लोहे महाराज करीनाचे काय लोहे कानाला गोड वाटलं का? चाल ऐकायला बरी वाटली का? महाराजांचं टाळी वाजून स्वागत करा ना एक. गुणवानाला दाद दिली म्हणजे आपोआप आवाज बाहेर निघत असतो. विठाला 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 जगद्गुरु तुकोबार आणि ज्ञानेश्वर महाराजांची श्रीमंती आणि ज्ञानोबारांचं बळ या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं आहे. कसे आहेत ते ज्ञानोबार आहे. हो जयाची हे द्वारी, जयाची हे द्वारी, जयाची हे द्वारी, सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रे बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले रे रबो. कसे आहेत ते ज्ञानेश्वर महाराज? ते ज्ञानेश्वर महाराज ज्यांच्या अंगणामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी, सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. या अभंगावर एक पूर्व पीठिका आहे. आपल्याला कल्पना आहे म्हणून मी पुढे जातो, पण जाता जाता त्या अभंगाचा निर्देश करून जातो. तुकोबारांनी जे अभंग निर्माण केले ते समयानुसार केले, प्रसंगानुसार केले. तर हा अभंग कसा निर्माण केला? बीड परगण्यामधील, बीड भागामधील एक व्यक्ती, देशपांडे नावाचा व्यक्ती, आपल्या जीवनामध्ये परमार्थाबद्दल अतीव अशी श्रद्धा, आणि त्या श्रद्धेच्या बळावर तो मला ज्ञानेश्वर महाराज भेटले पाहिजे. का? त्याचं कारण, माझ्या जीवनामध्ये मला धन मिळालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मला मोक्ष मिळाला पाहिजे, काहीतरी प्राप्तीसाठी. पहा, ऐका, जोपर्यंत तुम्हाला आम्हाला काहीतरी मिळवायचं नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये प्रवृत्त होत नाही. इथं देखील कशासाठी आलो आम्ही? आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख मिळवायचे, आमचा संसार सुखाचा करायचा आहे म्हणून इथं आलेलो आहे. नाही तर कोणी देखील रिकामं नाही. लक्षात ठेवा, सकाळी उठून आम्ही ड्युटीला जातो, कामाला जातो, कशासाठी? काम केल्यावर संध्याकाळच्या वेळेला पगार मिळावा. नाही पगार मिळाला तर आम्ही जातो? कोणी कामाला जाणार नाही. तसं परमार्थाचं देखील आहे. किमान काहीच नाही मिळालं तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख मिळालं पाहिजे. विठाला विठाला ज्ञानोबारांकडे तो व्यक्ती आला, आणि तो व्यक्ती आल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या दारामध्ये त्याने धरणं धरलं. धरणं ऐका, ज्ञानेश्वर महाराज फार महान आहेत. आम्ही तुम्ही कुठल्या तरी देवाला नवस करतो. ऐका बरं का मावल्यांनो, आम्ही कुठल्या तरी देवाला नवस करतो. आम्ही सांगत असतो हे देव पावतो, त्या देवाला नवस करा. मग माझ्या घरामध्ये बाळ नाही, पाळणा हळत नाही, आम्ही त्या देवाला नवस करतो. आमची कोर्टामध्ये केस चालली, माऊली ऐका, आमची कोर्टात केस चालली, त्याच्यामुळे आम्ही एखाद्या देवाला नवस करतो, काहीतरी प्रयत्न करतो. संसारामध्ये सुख मिळत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरामध्ये व्यक्ती आजारी आहे, निमित्ताने आम्ही प्रयत्न करतो. एवढे प्रयत्न करतो, त्या देवाला नवस केल्यावर तो देव पावतो आणि आमच्या मनाचं समाधान करतो. आमच्या गोष्टी पुढे हलक्या होतात का नाही हे देखील मला सांगता येत नाही. पण जगामध्ये असे एक संत आहेत, त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. आणि त्या ज्ञानोबारायांच्या समोर आम्ही गेलो ना,
सांगेल मी आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर गेल्याच्या नंतर तिथं तुम्हाला नवस करायची गरज नाही. ज्ञानोबारायांच्या दारामध्ये गेल्याबरोबर आमच्या अंतकरणातली भावना ज्ञानेश्वर महाराजांना कळते आणि आम्ही ज्या दुःखामध्ये आहोत त्या दुःखातून अलगद ज्ञानोबा बाहेर काढतात. आणि म्हणून या जगामध्ये श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज. आवडीने सांगा जीविते आवडीने माऊली पुरविती दानोनिया माऊली पुरवे दानोनिया माऊली पुरविती दानोनिया माऊली पुरविती दानोनिया आवडीने सांगा जीवीचे अर्थ माऊली पुरविती जाणून एकदा दारे अलंकार. आवडीने सांगा जीवीचे अर्थ माऊली पुरविती जाणोनिया. ज्ञानोबारायांच्या समोर फक्त जा, लोटांगण घाला. लोटांगण घातल्याबरोबर ज्ञानोबारायाला आपल्या अंतकरणातल्या भावना समजतात आणि ज्ञानोबारायांना समजल्याबरोबर पण एक काम करावं लागेल. एकदा जा रे अलंकापुरा. ज्ञानोबारायांकडे जा. पहा, पंक्तीलाच नाही बसलो तर जेवायला कसं मिळेल? आपल्या देखत लोक जेवतील पंक्तीला बसून, आपण बाजूला राहून उभे राहणार. तसं ज्ञानोबारायांकडे गेलोच नाहीत तर ज्ञानोबाराला कळेल का? ज्ञानोबारायांकडे जावं लागेल तुम्हाला आम्हाला. एकदा जा रे अलंकापुरा मावली पुरविती जाणोनी अर्थ. अर्थ म्हणजे आमच्या मनीच्या इच्छा त्या पुरवतात. कसे आहेत ते ज्ञानोबाराय? मनातील इच्छा पुरवतात. मी फार शांत बोलण्याचा प्रयत्न करतोय बरं का. मला ज्ञानदेव सांगायचे नाही तर उगाच विनोद करून नाचून हसून मला बी रंजवता येईल, पण प्रयत्न करून ज्ञानोबाराय मला इथं उतरवायचे. तो व्यक्ती ज्ञानोबारायांच्या दारात गेला, त्याने धरणं धरलं, त्यांना ज्ञानोबारायांना भेटायचं होतं. दैवयोगाने ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, अरे बाबा, सध्या या ठिकाणी तू थांबू नको. आता 15 किलोमीटर अंतरावर श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन तुझ्या इच्छा पूर्ण होती. स्वप्नामध्ये सांगितल्यावर त्या व्यक्तीने ज्ञानोबारायांचं म्हणणं ऐकलं, जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला आणि जगद्गुरु तुकोबारायांकडे गेल्याच्या नंतर तुकाराम महाराज कुठं आहेत शोध घेतला, भेटला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी. महाराज, मी आपल्याकडे आलेलो आहे, मी भुकेला आहे, माझी इच्छा पूर्ण करा. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला जाणलं काय पाहिजे आहे आणि काय पाहिजे. तुकोबारायांच्या लक्षात आलं, याला मोक्ष पाहिजे आहे, याला मुक्ती पाहिजे आहे, याला धन पाहिजे आहे, याला मान मान्यता पाहिजे आहे, सारं काही पाहिजे आहे. त्याने तुकोबारायांच्या लक्षात आल्यावर तुकोबारायांनी थोडस जरा डोळे झाकले आणि पाहिलं, ज्ञानोबारायांनी माझ्याकडे पाठवलं. माझ्याकडे पाठवल्यावर जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांची जी स्तुती केली ही 11 अभंगामध्ये केली. हे 11 अभंग निर्माण केले आणि 11 अभंग एक श्रीफळ नारळ त्या व्यक्तीच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं, अरे बाबा, मी फार छोटा आहे, पायीची वाहन तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली. ज्ञानोबाराय किती मोठे आहेत, ज्ञानेश्वर महाराज किती मोठे आहेत, काय सांगू शकतो मी ज्ञानोबारायांच्या बद्दल? मी नाही सांगू शकत, मी लहान आहे. पहा, हे शब्द कोणाचे? तुकाराम महाराजांचे. तुकाराम महाराज बोलतात, मी ज्याप्रमाणे पायातली चप्पल वाहन पायामध्ये योग्य असते तसं मी ज्ञानोबारायांच्या पायातली चप्पल आहे हे तुकोबारायांनी बोलावं. मग पामरा हे काय थोर
किती नम्रता घेतली तुकोबारायांनी, एवढी नम्रता घेतली. तुकोबाराय बोलतात मी पामर आहे. ओ मज पामराय काय थोरपण, मी पामर आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मला एवढापणा मोठेपणा दिला, एवढं मला मोठं केलं. मी एवढा मोठा नाही. पायीची वाहन पायी बरी, 11 अभंग निर्माण केले. आणि ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर महाराज किती मोठे आहेत हे 11 अभंगामधून दाखवलं. आणि 11 अभंगामधून दाखवल्यापैकी हा अभंग आहे. किती मोठे आहेत ज्ञानेश्वर महाराज. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसी बळ रेडा बोली. ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, एवढी ज्ञानेश्वर महाराजांची श्रीमंती आहे. ऐका, तुकोबारायांनी ज्ञानोबारायांची श्रीमंती का सांगितली? श्रीमंती सांगायचं काम नाहीये. काय सांगायला पाहिजे? ज्ञानोबारायांचं तत्वज्ञान, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबारायांची गाथा, अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी. मग अगोदर श्रीमंती का सांगितली? याचं कारण सांगेल. ज्याला जी भूक लागली ते संत पुरवत असतात. त्याला धनाची इच्छा होती, आणि धनाची इच्छा होती म्हणून ज्ञानोबारायांची श्रीमंती अगोदर सांगितली. सांगा, आपण सर्व संसारी जीव आहोत. सांगा, सोनं कोणला आवडत नाही बरं? काय मंडळी, आपल्याला आवडतं सोनं? हा, हसायला लागलेत म्हणजे मला काहीच लक्षात येणं झालंय. चला, इकडची गोष्ट सोडून द्या. इकडं कसं काय बरं? सोनं आवडतं का तुम्हाला? हा, अशा नाही, तुम्ही नाही म्हणायला लागले. ओ इकून हो म्हणालेत ना, त्याचं काय? हा, अहो जुन्या काळातला एक असा जमाना होता, आम्हाला तुम्हाला सोनं आवडत होतं. महिला मंडळीच्या गळ्यामध्ये भरपूर सोनं आणि ओरिजिनल. आता ओरिजिनल का? लग्नामध्ये किलो किलो सोनं ह्यांच्या अंगावर असते, पण सगळं बेंडकुळीच. कोणतं सोनं असते ते? हा, सगळं डुप्लिकेट सोनं. तुमच्याकडे असं चांगलं मी नाही म्हणणार म्हणा, आणि असावं देखील. संसारी जीवनामध्ये सगळ्यात तुम्हाला अगोदर काय पाहिजे? आणि संसार हा वित्ताशिवाय चालत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. वित्त नाम पैसा, धन त्याच्याशिवाय चालत नाही. आणि त्या व्यक्तीला ते पाहिजे म्हणून तुकोबारायांना सांगावं लागलं. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानोबारायांच्या दारामध्ये सोन्याचा. सांगा, कोण कोण आळंदीला गेलं बरं? वर हात करा. रामकृष्ण हरी. वा, करा करा, वर हात करा, करा 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 करा. वा, त्या बघा त्या आजी दोनदा गेल्यात बघा, 2 हात करायला लागल्यात. धन्यवाद धन्यवाद. जेवढे गेले तेवढे धन्यवाद, जेवढे नाही गेले त्यांना डबल धन्यवाद. जा आळंदीला जा, अलंकापूरला जा. ज्ञानोबारायांच्या दारामध्ये फक्त लोटांगण घाला. एकदा लोटांगण घातलं ना, आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर महाराज आहेत ते. ज्ञानेश्वर महाराज काय मायबाप. ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये गेलो ना, खरं सांगू का महाराज, असा वर हात करून फिरतोय बघा. ज्ञानोबारायांच्या आळंदीत गेलोत ना, वर हात करून फिरतोय. फक्त सद्गुरु जोग महाराजांची कृपा. विठाला 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 सांगू का ज्ञानोबाराय काय? याच्याशिवाय काय सांगणारच नाही महाराज. सुरुवातीचा काळ आळंदीमध्ये आम्ही आलो. नवीन परमपूज्य आदरणीय वैराग्यमूर्ती जयराम बाबा भोसले नाव ऐकलं असं ना आपण. बाबा कीर्तनात आले आपल्या. आज आपल्या कीर्तनामध्ये आले. कीर्तन झालंय. वा, बाबाची निकम बाबांचे 8 दिवस कीर्तन झाले इथं जुन्या. वा वा वा. रामकृष्ण, हे आमचे सद्गुरुदेव आहेत. यांच्यामुळे आम्ही इथं उभे, यांच्यामुळे आम्ही उभे. रामकृष्ण हरी. जयराम बाबाची माळ आहे मला. बाबा एक आळंदीमध्ये असे होते, लक्षात ठेवा. मी वेळ घेतो बरं का आपला. मला टाइम दिलेला आहे 11:15 जय विठ्ठल झालं पाहिजे. आणि जेवढं सांगायचं तेवढ्या वेळामध्ये पाहतो मी. महत्वाचे मुद्दे आहेत म्हणून सांगायचा प्रयत्न करतो. अभंग नाही सुटला तरी चालेल.
बाबाकडे आम्ही आलो. आळंदीमध्ये जयराम बाबा त्या काळामध्ये, नीट ऐका बरं का, बाबाला 6 एकर जमीन होती. किती? एकदा मोठ्याने बोला. पुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ रामकृष्ण हरी. धन्यवाद. बाबाला आळंदीमध्ये 6 एकर जमीन होती. आळंदीमधले संत आहेत, सांगेल मी आपल्याला. आळंदीमध्ये ज्या साधकाला राहायला जागा नाही आणि ज्या साधकाला खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, त्याचे एकच मायबाप होते, ते म्हणजे जयराम बाबा भोसले. राहण्याची व्यवस्था बाबाकडे. आणि याही पुढे सांगू का मी आपल्याला, 6 एकर जमीन आळंदीमध्ये माऊलीच्या मंदिराजवळची विकून फक्त साधक जगवले. असे मायबाप पुन्हा मिळणार नाही बुवा, लक्षात ठेवा. नाही मिळणार, नाही मिळणार. दैवयोगाने मला बाबाकडे जायचा योग आला. आणि बाबाकडे जायचा योग आल्यावर तेव्हा मधुकरी असायची. मधुकरीचं जीवन, मधुकरीचे अन्न ते परमपवित्र जाण. मधुकरी करायचो आम्ही. संध्याकाळच्या वेळेला मग भाजी वगैरे तिथंच आश्रमामध्ये बाबाच्या माध्यमातून असायची. मग आम्ही जेव्हा मधुकरीला जायचो तर दुपारी एक 10-11 वारकऱ्यांचा ग्रुप मधुकरी आणायची. बघा, ऐका बरं का, केवळ ऐक, माझं जीवन सांगतोय मी, मला ज्ञानेश्वर महाराज सांगायचे त्याच्यातून. मग मधुकरी आणायची आणि मधुकरी आणल्यावर दुपारी जेवण करायचं. बघा, ऐका, काय स्वाद असतो त्याचा, अमृताहुनी गोड. ती मिक्स भाजी असते सगळी. आणि काय त्यात जाऊ दे, आता ते आल्यावरच कळेल तुम्हाला आम्ही किती सांगितलं म्हणजे काय. रामकृष्ण हरी. मग ते मधुकरी आणायची आणि मधुकरी आणल्यावर दुपारी सर्वांनी आम्ही प्रेमाने एकत्र बसून तिथं आजन वृक्षाच्या झाडाखाली सिद्धपीठामध्ये जेवण करायचे. सुंदर जेवण करायचे. काय सांगावं, बाजरीची भाकर खाल्ली ना, ऐका बरं का, बाजरीची भाकरी खाल्ल्यावर झोप येत असते. माझे शब्द नीट ऐका. बाजरीच्या भाकरीमध्ये उष्णता आहे, हिट आहे, झोप येत असते. पण ज्ञानोबरायांची कृपा अशी, बाजरीची भाकरी खाऊन देखील साधकांनी ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ पाठ केले. ज्ञानोबरायांची कृपा आहे, लक्षात ठेवा, ज्ञानोबरायांची. तो प्रसाद घ्यायचा, जेवण करायचं आणि उरलेल्या भाकरी हे जे स्लॅब आहे ना, त्या टेरेसवर टाकायच्या. वाळवायला टेरेसवर, संध्याकाळी खायच्या, ते उरलेल्या टेरेसवर टाकायच्या, स्लॅबवर टाकून द्यायच्या. आणि स्लॅबवर टाकल्याच्या नंतर पुढे ऐका, दुसऱ्या दिवशी सकाळी मधुकरी दुपारी येणार. मग भूक लागते, शरीर म्हणलं की भूक लागणार. आणि भूक लागल्यावर काय खायचं मग? त्या टेरेसवर टाकलेल्या भाकरी खायच्या. जाऊन सांगू का आपल्याला, त्या वाळलेल्या भाकरी कावळे खायचे, चिमण्या खायच्या, पोपट खायचे. एवढ्यावर नाही, त्या टेरेसवर जाऊन कुत्रे देखील खायचे. आणि त्याच भाकरी साधकांनी वारकऱ्यांनी खायच्या. सांगेल आपल्याला, ज्या भाकरीला कुत्र्याचं तोंड लागलं ती भाकर साधकांनी खाल्ली, पण कधी वारकरी आजारी नाही पडला. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे, ज्ञानोबरायांची कृपा. मला आणखीन पुढे बोलायचे. दैवयोगाने तो आनंद लुटत असताना आळंदीचा मी आजारी पडलो. आणि आजारी पडल्यावर मला गावाकडे जायचा योग आला. गावाकडे जात असताना बीड आणि परभणी 2 जिल्ह्याच्या मध्ये एक बाउंड्री आहे. तिथं मोठा कॅनल आहे आणि त्या कॅनलवर असा फार मोठा एक बोर्ड लिहिला होता. तो बोर्ड असा होता, नाही घर, नाही दार, नाही जासरे माऊली, ज्यांना कोणीच नाही. शासनाने असा बोर्ड लिहिला होता. त्यावेळेला गोपीनाथरावजी मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी तो बोर्ड लिहिला होता शासनाने. नाही घर, नाही दार, नाही जासरे माऊली म्हणजे आई, अशाही व्यक्तीला, अशा अनाथ जीवाला झाड देते रे साऊली, असा बोर्ड लिहिला होता. दैवयोगाने मला गावाकडे जायचा योग आला आणि तो बोर्ड मी वाचला. सांगेल मी आपल्याला, ज्ञानोबरायांच्या तालमीमध्ये, साधू संतांच्या वारकऱ्याच्या तालमीमध्ये राहिल्यामुळे त्या बोर्डवरचं वाक्य बदलायचा योग मला आला. ते वाक्य असं बदललं. वाक्य आणखीन काय होतं सांगतो. नाही घर, नाही दार, नाही जासरे माऊली म्हणजे आई, अशा अनाथ जीवाला झाड देते रे सावली. पण ज्ञानोबरायांच्या नगरीमध्ये राहिल्यामुळे मला त्या वाक्यामध्ये बदल करावा असा वाटला आणि तो बदल केला. नाही घर, नाही दार, नाही जासरे सावली. ज्याला घर नाही, ज्याला दार नाही, नोहे नोहे एखाद्या झाडाच्या सावलीत बसायचं तर त्याला सावलीला देखील कोणी बसू देत नाही. अशा व्यक्तीला, अशा अनाथ जीवाला संत ज्ञानेश्वर माऊली
हो जयाची द्वारी सोन्याचा बिंब जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांच्या बद्दल शब्द उच्चारले. कसे आहेत ते ज्ञानेश्वर महाराज? जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्ञानेश्वर महाराजांची श्रीमंती सांगितली. आपल्याकडे श्रीमंत भरपूर आहेत. किती श्रीमंत आहेत? एवढे श्रीमंत आहेत त्यांच्या घरामध्ये सोन्याचे कपाट भरले आहेत. बरोबर आहे ना? हा चला हो म्हणत दादा नसले तरी पण इथं नका हो म्हणू. कोणी ऐकले तर होईन पंचायत. सोन्यापासून लय सावध राहावं लागायला सध्या. हा काय भाव आहे सध्या सोन्याचा? हा मोठ्याने सांगा. जरा म्हातार झालोय मी, मला ऐकायला येत नाही आता. कोण म्हणलं 1 लाख? हा धापास तू आणल्याला दिसायला लागले. बघावं लागतंय कुठं ठेवलंय ते. ऐका आमच्याकडे सोनं असतं. ते सोनं कुठं ठेवतो आम्ही? अशा ठिकाणी ठेवतो. आतल्या घरामध्ये कपाट. बरोबर आहे ना? आतल्या घरात कपाट. त्या कपाटामध्ये एक कप्पा. ते लॉक लावलेलं असते आतमधून. चोरायचं सापडत नसते कोणाला. ते चोराला सापडत आहे. चोराला शिकलेले असते. आत कप्पा. त्या कप्प्यामध्ये पुन्हा एक कप्पा. मला असं फिरावं लागायला. हात घालून काढायचं ना सोनं ते. आणि त्याच्यामध्ये नाही ठेवत आम्ही. त्याच्यामध्ये एक डब्बी. त्या डब्बीत सोनं, तिला कुलूप. आणि मग त्या कपाटाला, म्हणजे आमचं सोनं कुठं असतं? आतल्या घरात कपाटात. आत आत आत. आता ते बघून घ्या किती आत ते. ही आमची श्रीमंती आहे. पण सांगू का मी आपल्याला? आमच्या ज्ञानोबारायांची श्रीमंती ती म्हणजे आतल्या घरात आणि कपाटात नाही. आमच्या ज्ञानोबारायांची श्रीमंती ही दारात आहे. दारात आहे. दारात आहे. सांगा आम्ही घर झाडलं आणि घर झाडून अंगण झाडलं आणि अंगण झाडीत झाडीत आम्ही झाडत आलो. शेवटी काय उरलं हो तिथं? कचरा. बरोबर? झाडून झाडून काय शिल्लक राहिलं? कचरा राहिला. कचरा. आमच्या ज्ञानोबारायांच्या दारामध्ये फक्त झाडायचं काम केलं आणि तो कचरा राहिला. तो कचरा म्हणजे सोन्याचा पिंपळ आहे. विढाला विढाला. काय बोलावं मायबाप. मी ज्ञानोबारायांच्या बद्दल भावनेने बोलायचा प्रयत्न करतो. भावनेने बोलायचं. मी सांगेल आपल्याला सोन्याचा पिंपळ म्हणजे कशाचा पिंपळ. चला बरं. सोन्याचा पिंपळ आम्ही आळंदीला गेल्यावर पाहिला का? पाहिला का आपण? हा पिंपळ पाहिला का? पिंपळ हो. वर हात करा बरं. कोणी कोणी पाहिला पिंपळ ते? ठीक आहे. सोन्याचा आहे का? हा नाही म्हणायला लागले. असं म्हण नका. माझे 2 तास फुकट जातील. पाकिट बी मिळायचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सोन्याचा पिंपळ आहे. आहेच. आहेच. अनेकशे उदाहरणं देईल मी आपल्याला आणि पटवून देईल. मान्यच करावं लागेल तुम्हाला. मान्यच करावं लागेल. नंबर 1 उदाहरण. सोनं हे जड असतं. जड. उदाहरण देतो मी आपल्याला. शोध घेऊन पहा.
सोनं हे जड असतं. आपल्या गावातल्या पिंपळाचं पान घ्या आणि ज्ञानोबारायांच्या पिंपळाचं पडलेलं पान घ्या, एखाद्या बादलीमध्ये पाणी भरा, त्याच्यामध्ये दोन्ही पानं टाका, कोणतं पान बुडतं आणि कोणतं पान तरंगतं त्यावेळेला लक्षात येईल तो सोन्याचा पिंपळ आहे का नाही. कारण ज्ञानोबारायांच्या पिंपळाचं पान बुडतं कारण ते सुवर्ण पिंपळ आहे. एक उदाहरण. नंबर 2, सोन्याचा पिंपळ कसा सांगेल आपल्याला. ज्या ज्या ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये ओवी आली महाराज, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्धुवा नितिर्मतिर्मम चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंबिका संत ते विवेका असणे की जी. ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चांदणे आहे, ज्या ठिकाणी भगवान शंकर आहे त्या ठिकाणी पार्वती आहे. भगवान शंकर एकटे कधी राहत नाहीत, भगवान विष्णू कधी एकटे राहत नाहीत. सांगा, थोडा वेळ घेतो आता, मला वेळ आज कमी पडणार आहे, मला आणखीन काही बरंच चिंतन ज्ञानोबारावर करायचे, पण आला महत्वाचा विषय म्हणून घेतो. हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आम्ही तुम्ही आहोत. हनुमंतराय कोणाचा अवतार आहे? मोठ्याने बोला. भगवान शंकराचा. 11 रुद्रापैकी हनुमंतराय एक आहेत. भगवान शंकराचा जर अवतार हनुमंतराय आहेत तर भगवान शंकर एकटे राहत नाहीत पार्वती शिवाय. मग हनुमंतराय शंकराचे अवतार, तर शंकर म्हणजे हनुमंतरायाच्या जवळ पार्वती कुठे? बोला, कळू द्या. हा हा हा, जरा घाबरत नका बोलू. चुकलं तर चुकू द्या ना, काय बिघडत? मी काय तुम्हाला काय 10,000 रुपये थोडीच मागणार आहे. शेपटीच्या रूपामध्ये पार्वती माता हनुमंतरायांच्या समोर आहे, सोबत आहे, लक्षात ठेवा. रामायणामध्ये असं चिंतन आलेलं आहे. काय झालं? लंका हनुमंतरायांनी जाळली का पार्वतीने जाळली? शेपटीने जाळली का हनुमंतरायांनी? शेपटीने जाळली. त्याचं कारण आहे, रावणाला सांगितलं होतं पार्वती मातेने, रावणा फार मोठं चिंतन आहे ते, तू काळजीच करू नको, तू मला त्रास द्यायला आलास ना, मी तुझा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. लय गोड चिंतन. आता काय सांगावं, मला ती घड्याळ पुढे चाललेली दिसायली, त्याचा शेल काढून टाका कोणीतरी. दहा तोंडाचा रावण, त्याचे गुरु भगवान शंकर. भगवान शंकराची पूजा रावण करायचा. एकदा रावण गेला पूजा करायला आपल्या गुरुची, आणि गेल्यावर त्यानं पूजा कशी केली माहित आहे का? कैलास पर्वतच उचलला. भगवान शंकर म्हणले, शिष्या आजपासून तू इथं पूजा करायला येऊ नको, मी पूजून घ्यायला तुझ्या इथं येतो लंकेमध्ये. असा शिष्य असल्यावर काय कामाचा घर मोडू लागल्यावर. त्यावेळेला रावणाने इतकं सुंदर स्तोत्र गायले. रावण विद्वान होता, पंडित होता. इतके सुंदर स्तोत्र गायले, भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर भगवान शंकराने सांगितलं, बोल तुला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. यावेळेला रावणाने कुदृष्टी टाकली पार्वती मातेवर, आणि पार्वती मातेवर कुदृष्टी टाकून सांगितलं, मला तुमची पत्नी पार्वती पाहिजे, मला तुमची पत्नी पार्वती पाहिजे. म्हणल्यानंतर भगवान शंकर म्हणाले, रावणा तुला काही कळतं का? अरे काय मागावं हे तरी कळायला पाहिजे. पार्वती आईसाहेबांनी सांगितलं, प्रभू तुम्ही काहीच काळजी करू नका, याला मी पाहिजे ना, मी जाईल, पण मी गेल्याच्या नंतर याच्या संपूर्ण कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि हनुमंतरायाच्या रूपामध्ये भगवान शंकर लंकेमध्ये गेले, त्यावेळेला पार्वती मातेला सोबत जावं लागलं. आणि पार्वती मातेने रावणाला वचन देऊन सांगितलं, मी सांगितलं होतं तुझ्या कुळाचा नाश करीन, म्हणून हनुमंतरायाने नाही शेपटीने सर्व लंका विध्वंस करून टाकले. विठाला 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 ज्याप्रमाणे भगवान शंकराच्या बरोबर पार्वती माता सतत नित्य आहेत, त्याप्रमाणे भगवान विष्णूच्या बरोबर लक्ष्मी सोबत आहे. पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. यावे का कुलती, यावे का कुलती, यावे का कुलती, यावे का कुलती. वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, आणावा तो हरी, वेगी आणावा तो हरी, वेगी आणावा
कुठले दोघे पकवाजी? मला वाटतं घेऊन चला ह्याला खंडोबाच्या वारीला. हा, लग्न झालेत का दोघांचे? नाही म्हणायला लागले. या बघून ठेवा आताच. विठाला विठाला लक्ष्मी माता ही भगवान विष्णूला सोडून राहत नाही. लवकर घेतो आता. ज्ञानोबराय हा कोणाचा अवतार? महाविष्णूचा सखा माझा. मग ज्ञानेश्वर महाराज हे विष्णूचा अवतार आहे, तर लक्ष्मी कुठं आहे? लक्ष्मी सोबत पाहिजे. मग ज्ञानोबरायांच्या सोबत लक्ष्मी कुठं आहे? साधू संतांच्या मुखातून शब्द ऐकलेले सांगतो की लक्ष्मी दुसरी तिसरी कोणी नसून ज्ञानोबरायांच्या अंगणामध्ये जो सुवर्ण पिंपळ आहे तो लक्ष्मीच्या रूपामध्ये उभा आहे. आता मला आणखीन एकदा ज्ञानोबराय सांगतो. मी अगोदर काय बोललो? आमच्या अंतरीच्या खुणा ज्ञानोबराय जाणतात, आमच्या इच्छा पूर्ण करतात. तर सांगू मी आपल्याला, अरे श्रीमंताकडे जाऊन भीक मागायची गरज नाही. तो श्रीमंत आतल्या खोलीत बसलेला आहे, सिंहासनावर बसलेला आहे. तिथपर्यंत जायचं तर रस्त्यामध्ये भालदार चोपदार उभे आहेत, तिथपर्यंत जाऊ देत नाहीत. तसं ज्ञानोबराय हे राजे आहेत, आतमध्ये बसलेले आहेत. मग लाईन लागलेली मागणाऱ्यांची. आम्ही केव्हा जाणार ज्ञानोबरायांकडे? केव्हा आमच्या इच्छा पूर्ण करणार? त्याकरिता ज्ञानोबरायांनी लक्ष्मी आई साहेबाला दारामध्ये बसवलंय. आम्ही गेलो ना, लोटांगण घातल्या बरोबर ज्ञानोबराकडे जायची गरज नाही. हो, ही लक्ष्मी आई साहेबच आमच्या इच्छा पूर्ण करते. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळरेडा बोले. महाराज, पिंपळ हा जो शब्द आहे ना, 15व्या अध्यायामध्ये त्याला अश्वत्थ म्हणतात. पिंपळ हा नाश पावणार आहे. अश्वत्थ म्हणजे संसार, पिंपळ हा नाश पावणार आहे. नाश पावणारा पिंपळ. टाइम झाला वाटतं. हे तुम्हाला कल्पनाच नाही. आमचा रुमाल सांगतो टाइम झाला, आमचा फेटा सांगतो टाइम झाला. जुन्या काळामध्ये ब्राह्मण लोक घोड्यावर फिरायचे. ते घोडे ना महाराज दुसरी तिसरीकडे जातच नव्हतं. शेतातलं खळं बघितलं की तिकडेच जात होत. विठाला विठाला काय सांगत होतो मी? अश्वत्थ. मला वाटलं कीर्तनच काय की. अश्वत्थ बरोबर. अश्वत्थ हे जो शब्द आहे, अ म्हणजे नाही, जे उद्या नाही, उद्या पुढच्या क्षणाला नाही, त्याला अश्वत्थ म्हणतात. मग हा पिंपळ तर नाश पावणार आहे. नाश पावणारा पिंपळ सुवर्णाचा कसा? ज्ञानोबरायांनी फार गोड उदाहरण दिलं आणि जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर बोलले. या पहिल्या चरणाचा अर्थ शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे तेथे सुखा का येऊने, राहे समाधाने चित्ताची या. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, तो जो नाश पावणारा पिंपळ आहे, तो नाश पावणारा जो पिंपळ नाम संसार आहे, हा क्षणभर असणारा संसार, दुःखरूपी असणारा संसार. आम्ही तुम्ही ज्ञानोबरायांच्या दारामध्ये गेलो, तोच संसार सोन्याचा होतो. तोच संसार सोन्याचा म्हणजे सुखाचा होतो. तुका म्हणे तेथे सुखा का येऊने, राही समाधानी चित्ताची या. आम्ही फक्त ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये जा, आमचा दुःखरूपी असणारा संसार सुखरूपी झाल्याशिवाय राहणार नाही. एक चिंतन सांगतो आणि शेवट संपवायचा प्रयत्न करतो. मला नाही वाटत आता जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ ह्याच्या पुढे नाही बोलता येणार. बघू, प्रयत्न करू. आज या कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला जर प्रत्यक्ष संताची भेट घ्यायची असेल, ते संत ज्ञानेश्वर महाराज. सांगा, आम्ही घर बांधतो, घराला भिंती असतात. त्या भिंती ज्या विटा आहेत, जे दगड आहेत, ते सिमेंट आणि रेतीने बांधावे लागतात. यदा कदाचित तर आमच्या भिंतीला, आमचं घर जर रस्त्यात असेल आणि जाता जाता एखादा हायवा, डंपर, ट्रक एखादा जर धक्का लागला, आमची भिंत अशी बरोबर वाकडी होते का त्याच्या विटा विस्कळीत होतात, तो पडतात? काय म्हणणं तुमचं? विज्ञान सांगा, विज्ञान. आमचं जे घर आहे ना, लक्षात येतं ना मी काय बोलतो ते? त्या घराला
त्या भिंतीला एखाद्या ट्रकची धडक लागली, आपलं शरीर आहे पहा, हा जो हात आहे माझा, या हाताला जर कोणाचा धक्का लागला तर मी असा हात वाकवू शकतो, बरोबर ना? तसं भिंत अशी वाकेल का? काय म्हणणं आहे तुमचं? पडेल ती, बरोबर आहे ना? मी बोलतो ते बरोबर आहे ना? भिंत पडल ती का? अहो ते सिमेंट मातीने चिटकवली हो, म्हणून ती पडल. आता ज्ञानेश्वर महाराज आहे का, ज्ञानोबा आहे, पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला पंढरपूरच्या वारीला जातात. केव्हा जातात? अष्टमी तिथीला जातात. अष्टमी तिथीला ज्ञानोबा आहे भगवान परमात्म्याला भेटायला जातात. तुम्ही आम्ही संत मंडळी सारे त्यांच्या गजरामध्ये त्या ठिकाणी जातो. सांगू आपल्याला, ज्या वेळेला ज्ञानोबा निघणार आहे त्यासाठी शितोळे सरकारचे घोडे आळंदीमध्ये येतात. नीट ऐका बरं का, मनाचे कान करून ऐका, हे चिंतन ऐकायला नाही मिळणार कुठं. शितोळे सरकारचे घोडे आळंदीमध्ये येतात. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर त्या घोड्यांचं स्वागत होतं. घोडे हा शब्द उच्चारणं माझ्यासाठी योग्य नाही, पुढे उच्चारतो मी आणखीन. ते घोडे येतात, त्यांचं स्वागत होतं. बँड, तुतारे, पिपाण्या, हार, पुष्प. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आल्यावर इंद्रायणीच्या तटावरून त्या घोड्यांना वाजवत गाजवत नेतात. त्यांची व्यवस्था होते. अष्टमी तिथीला दुपारी 3 ते 4च्या दरम्यान ते घोडे ज्ञानोबारायांच्या हैबत बाबाच्या पायरी जवळ नेतात. त्या घोड्यांना, घोडे हा शब्द माझ्यासाठी उच्चारणं योग्य नाही, मी आश्व हा शब्द उच्चारतो. ज्ञानोबारायांचं दर्शन तुम्हाला आम्हाला होत नाही, लक्षात ठेवा. इतकी गर्दी असते, लांबून आम्हाला रथ पाहावा लागतो. माऊली माझं भाग्य बरं का, ज्ञानोबारायांचा रथ चालवायचा योग मला मिळाला. काय काय पुण्य केलं असेल या जीवाने, या देहाने. अक्षरशः माझ्या ध्यानीमनी नाही, पण वेळापूरला तो रथ माझ्या पुढे थांबवला आणि मला सांगितलं, महाराज बसा रथावर. अक्षरशः मला आश्चर्य वाटलं, आपल्या जीवनात दर्शन होत नाही हो, रथावर बसवलं. ज्या वेळेला माझ्या हातामध्ये त्या बैलाचे दोर आले ना, सांगू मी आपल्याला महाराज, मी डोळे झाकले हो. मला डोळे उघडता आले नाही, मी डोळे झाकले आणि प्रत्यक्ष मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. भगवान अर्जुनाचा रथ भगवान श्रीकृष्णाने चालवला. तो रथ, मला ते दोर माझ्या हातामध्ये आले. ज्ञानोबारायांचा रथ होतो, ज्ञानोबारायांचा रथ. काय पुण्य केलं असेल या देहाने. ते अश्व त्या ठिकाणी येतात हैबत बाबाच्या पायरी जवळ, आणि हैबत बाबाच्या पायरीपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपर्यंत पायघड्या टाकल्या जातात. पायघड्या टाकतात, फुलाची आरास केली जाते. ज्ञानोबा तुकोबारायांचा गजर भजन असतो. हजारो टाळकरी, मृदंगवादक, दोन्ही भालदार चोपदार समोरच्या बाजूला. आणि अशा स्थितीमध्ये ते अश्व वाजत गाजत ज्ञानोबारायांच्या समाधीकडे नेतात. आणि समाधीकडे नेत असताना हैबत बाबाच्या पायरीपासून विनामंडपाच्या मध्यभागी जयघोष चाललेला आहे, ज्ञानोबा तुकोबा. अश्व अजिबात घाबरत नाहीत. आपल्यापेक्षा आपण मनुष्य आहेत, आपल्यापेक्षा ते 4 पायाचे प्राणी भाग्यवान आहेत, जे ज्ञानोबारायांच्या रथाचे अश्व आहेत, ज्ञानोबारायांचे अश्व आहेत. वाजत गाजत तिथं नेतात, तिथून विनामंडपात नेतात. त्या अश्वांना विंजनवारा असतो, विनामंडपात नेतात. विनामंडपामधून कारंजे मंडपात नेतात, कारंजे मंडपातून पंखा मंडपात नेतात. आणि पंखा मंडपाच्या समोर समाधी आहे. पहा, दृश्य पहा, समाधी आहे. त्या समाधीच्या दोन्ही बाजूला 2 चोपदार उभे राहतात. 2 चोपदाराच्या हातामध्ये फार मोठा तुळशीचा हार असतो. चोपदार उभे असतात. ते अश्व समाधी जवळ जातात आणि समाधी जवळ जाऊन ते अश्व समोरचे 2 पाय टेकतो आणि ज्ञानोबारायांच्या समाधीवर आपण नतमस्तक होतो, डोकं ठेवतो. ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतो. पुढे ऐका, दर्शन घेतल्यावर दोन्ही चोपदार एवढा मोठा तो पुष्पाचा, तो तुळशीचा हार त्या अश्वाच्या तोंडात दिला जातो. अश्वाच्या तोंडात दिल्यावर तो अश्व ज्ञानोबारायांच्या समाधीला तो हार घालतो. आणि हार घातल्याबरोबर एकच टाळी होते आणि त्या समयाला ज्ञानोबारायांचा कळस हल्ल्या जातो. आणि कळस हल्ल्याबरोबर
ज्ञानोबाराय समाधीतून भगवंताच्या भेटीला निघ. पुंडली कवरदार पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानोबारायांच्या समाधीला तो तुळशीचा हार घातल्याबरोबर तो कळस हलतो आणि ज्ञानोबारायांच्या चरण पादुकाच्या रूपात ज्ञानोबाराय पांडुरंगाला भेटीला निघतात. सांगा, एखाद्या भिंतीला जर धक्का लागला तर विटा पडू शकतात. ज्ञानोबारायांचा कळस हालतो का पडत नाही हो? त्याला कारण आहे. आज देखील या कलियुगामध्ये ज्ञानोबारायांचा हा चमत्कार आहे. फक्त चमत्कार सांगण्यापुरता नाही, हे विज्ञान युग आहे आणि विज्ञानाला देखील मान्य करावं लागलं. हे संत आज आहे. विठोबा रखुमाई, 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 सगळेजण टाळी वाजवा, भजन करा. टाळी टाळी एकसाथ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी यायची बळरेडा बोली करिलती काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्धांगी. जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळविली मांदी वैष्णवांची तुका म्हणे तिथे सुखा काय होणे राही समाधानी चित्तातिया. आपल्या कोपरखर्णे गावामध्ये मला येण्याचा योग आला. हनुमंतांच्या दरबारामध्ये गोकुळाष्टमीच्या निमित्ताने परमपूजा देवश्री हरिभक्तीपरायण आदित्यराव महाराज म्हात्रे, आदित्यवार महाराज म्हात्रे बाबांच्या प्रेरणेचा चालू असलेला आहे सप्ताह. आपण सर्व महाराज मंडळी, सोपान महाराज, माऊली आदी करून गुणीजन सर्व मंडळी सर्वांचे एकत्रित करणारे माता भगिनी केलं. पण याहीपेक्षा पुढे सांगू का, इतकं प्रेम केलं पण भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर शबरी मातेनं ना आसन टाकलं, ना पाय धुतले, ना गंध लावला, ना फुलाचा हार घातला. एकच केलं, डोळे झाकले आणि डोळे झाकून गुरुदेवाचं स्मरण केलं. गुरुदेव, आज माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. आपल्या कृपा आशीर्वादाने माझ्या घरी भगवान परमात्मा आले. अक्षरशः खरं सांगू, मला आज या कुटुंबाकडे आलो माऊली मी, मला शबरी मातेची आठवण झाली. एवढं प्रेम दिलं या कुटुंबाने. भगवान परमात्मा करो या कुटुंबावर, आपल्या सर्वांवर अशीच भगवंताची कृपा व्हावी एवढी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी
गोड असा विनापारा चालू केलेला आहे. वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, अन्न वस्त्र निवारा अशी व्यवस्था आहे. जर आपल्याला कोणाला वारकरी बनवून तिथं यायचं असेल तर येऊ शकता. आणि वारकऱ्याचा खर्च कोणाला उचलायचा असेल तर आपण उचलू शकता. प्रभूच्या चरणी प्रार्थना, छोट्याशा शब्दाला विनंती. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विनेकरी चला विनेकरी जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय बोलिले जय कुरे देवा पुढे करा करा जमा करा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राया पैकी करा करा जमा अपराध राज तुम्ही देव रोज सांगावं लागतं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आपल्या अखंड हरनाम सप्ताहाचा आजचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा रामायणाचार्य गुरुवर्य व श्री अशोक महाराज हुंबे आळंदी देवाची. ज्यावेळेला स्पॉन्सर असतात किंवा सौजन्य पुढे होतो आणि मी कीर्तनकार ठेवीन तेव्हा मला खूप काळजी पडते, धास्ती वाटते. कुठल्या प्रकारचा तुम्हाला कीर्तनकार आवडेल काय सांगावं. पण धन्यवाद, कारण आम्हाला जे आवडलं ते तुम्हाला आवडलं बरं का. नाहीतर मी स्पॉन्सरना शक्यतो कीर्तनकार ठेवू देत नाही. स्पॉन्सर काही मागतील, पैसा देईल म्हणून काही या पटांगणात काही ठेवता येत नाही, काही बोलता येत नाही. जे योग्य आहे ते बोललं पाहिजे. म्हणून धन्यवाद तुम्हाला, नाही तर पुढच्या वर्षी संधी दिली नसती. हा महाराज तुम्हालाही धन्यवाद. कारण माझी अपेक्षा आहे या वर्षी माऊली ज्ञानोबारायच बोलायचं. बस आता जास्त काय बोलत नाही, कारण मला अजून पुढे बोलायचं आहे. रामकृष्ण हरी. आजची कीर्तन सेवा आपण वेळेवर आलात त्याबद्दल पुन्हा धन्यवाद. आणि वेळेत कीर्तन रूपी सेवा केली त्याबद्दल पुन्हा धन्यवाद. आता आपण बसले तरी हरकत नाही. उद्याचे कार्यक्रम, आजची सेवेकरी कुटुंब पोशरदेव म्हात्रे आणि सावलकर कुटुंबीय धाबा यांनी जायचं नाही. यांचा या ठिकाणी सर्व कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून सन्मान करण्यात येणार आहे. उद्याचे कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा होईल, 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण होईल, 3:30 ते 4:30 जय भवानी भजन मंडळ कोपरखेरणे बुवा श्री तुळशीराम म्हात्रे यांचं भजन होईल. 5 ते 6 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण श्री बबन महाराज नाईक यांची. ज्ञानदेव तुका मंडळी